हाय एव्हरीवन, मी सृष्टी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी पहिल्यांदाच घेऊन आले आहे माझा फर्स्ट लाँग व्लॉग. सो तुम्ही नक्की बघा. तुम्ही तर माझे मिनी व्लॉग्स खूप प्रेमाने पाहता, त्यामुळे मी आज विचार केला आहे की आज मी तुम्हाला माझा पूर्ण दिवस माझा व्लॉगमधून दाखवायचा. सो चला सुरू करूया. तर काहीच विषय असा आहे की बाहेर पडतो पाऊस, त्यामुळे आपल्याला घरातच बसायला लागणार आहे. कारण पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं घरातले सुद्धा बाहेर जाऊ देत नाही आहेत. काय करणार आता? त्यापेक्षा आपलं घरातच बसा. कारण घरच्यांचं असं म्हणणं असतं की बाहेर पावसात भिजायचं नाही. म्हणजे एवढा पाऊस नाही पडत आहे, एकदम अशी भुरभुर चालू आहे, पण तरी नाही जायचं आजारी पडल्यावर. त्यामुळे अजिबात जायचं नाही, गप्पपणे घरात बसायचं. तुला जे करायचं ते घरात करायचं, असं मला वरतून ऑर्डर आली आहे. आता वरतून तुम्ही समजूच शकता वरतून म्हणजे कोण. तर बसली आता घरात. मी भूक लागली मला, आता काहीतरी करूया आपण. बघूया आपण आता फ्रीजमध्ये काय आहे का शिल्लक. मला तर वाटते नाही आहे, पण तरी बघूया आता फ्रीजमध्ये काय दिसतंय का. याच्यात काय, ताक, बिटाची कोशिंबीर केली होती माझ्या मम्मीने, ती सुद्धा आहे. त्याच्यात वेगळीच भाजी, ती आपल्याला आवडत नाही. असं आहे, जी भाजी आपल्याला आवडत नाही ना ती मी खात नाही, अजिबात खात नाही. आवडतच नाही तर खायचं आहे काय. आणि कोण कोण असं आहे जे कडधान्य अजिबात खात नाही, त्यातली मी एक आहे. कारण मला कडधान्य अजिबात आवडत नाही भाई. मला दिसलं ना तरी मी, त्यापेक्षा नकोच, तो टॉपिकच नको आहे. तर आता आपण बघूया. आता भूक तर लागली आहे, खायचं काय. तसं मस्त म्हणजे बनवून ठेवते, पण खायची इच्छा होत नाही. यात काय आहे, छोलेची भाजी आहे, भात पण आहे. कारण भाताशिवाय आपण जगू शकत नाही भाई. भात पाहिजे. चपाती बिपाती नसली तरी आपल्याला भात हा पाहिजेच. सोया भात सुद्धा आपला तयार आहे. चला आता आपण पटकन टाईम न वेस्ट करता आपण आता पहिलं खायला घेऊया, कारण भुका. चला आता मस्तपैकी आपला भात घेऊया. भात तर पार त्याला फोडायला लागणार एवढं त्याची हालत हे झाली. मला असं ना सुट्टा सुट्टा भात आवडतो खायला, एकदम छान. कोण कोण भात लवर आहे नक्की सांगा. काय, मी तर आहे बाई. एक वेळ चपाती नसली तरी चालेल, म्हणजे मला भात पाहिजे. मग असं रस्सा वगैरे असेल तर बाई पाहिजेच पाहिजे. चला आता भात घेतलेला आहे आपण. आता छोलेची भाजी. मला छोले आता म्हणतात तुम्ही कडधान्य खात नाही, मग हे कसं काय. छोलेची भाजी म्हणजे फक्त आपल्याला रस्सा रस्सा घ्यायचा आहे. मी काय हे घेत नाही, मी फक्त रस्सा. ते पण फक्त छोलेचाच. असं अजिबात नाही की फक्त कडधान्य खात नाही म्हणल्यावर कडधान्य खात नाही पण त्याचा रस्सा खाते, असं नाही आहे. छोलेचा मी रस्सा खाते, पण जर ती भाजी चांगली बनली असेल तरच, नाही तर खात नाही मी. रस्सा पण मला असं निवडून निवडून घ्यायला लागते, कारण मध्ये मध्ये जे छोले छोले येतात ते, आणि ते मला आवडत नाही. आपला आता कैरी तर नाही आहे, सो आपण कांद्यावरच भागूया. मस्त कांदा कापू. चला गाईज, तर आपलं जेवण आता रेडी आहे. चला आता जेवूया. तर गाईज आपलं जेवण रेडी आहे, आणि जर जेवता जेवता आपण हे नाही बघितलं तर काय केलं.
आणि हे बघितल्याशिवाय ना मला अजिबात जेवण जात नाही. हा माझा फेवरेट शो आहे. कधी पण आणि कुठे पण जावा मला तारक मेहता हा पाहिजेच असतो. तर काही या जेवायला आपला फेवरेट शो बघत मी आता जेवणार आहे. भोलेनाथ जी से प्रार्थना कर रहा हूँ मैं। पोपट भाई आपका रिश्ता हो जाएगा, आपकी शादी भी हो जाएगी, आप अभी घर आ जाइए। एक नंबर लागते काय सांगू. पोपट भाऊजी हमें पूरा यकीन है कि आपका सुबह का सपना भात सच हो म्हणजे जाएगा। भात. आप घर आ जाइए। क्या मुसीबत है, मेरा सपना सच हो गया और मैं इन्हें बता भी नहीं सकता। और पोपट भाई आप बिल्कुल टेंशन मत लीजिए, अब से हम लोग रोज 7 जने मैरिज जुड़ेंगे फोन। तर काही चला आता आपण चहा बनवूया मस्त. मम्मी तर झोपली आहे, नाही तर परत म्हणून मला अजून चहा बनवला नाहीस. चला आता आम्ही तर काय दुधाचं वगैरे काय पित नाही. चहा काळाच चहा असतो आमच्याकडे. जसं जर कोण आलं जर काळा चहा नसेल पित तरच, नाहीतर फक्त आणि फक्त काळा चहा म्हणजेच कोरा चहा. तुम्ही बघा आत्ताशी कुठं पाऊस थांबलाय. मग कशी ह्याला पूर्ण रोग आलता पावसाला. आत्ताशी कुठं पाऊस थांबलाय आपला इथला. काहीच आपला चहा बघूया उकाळलाय का नाही आता. बघा ओ माय गॉड. मार खाल्ला असतं मी जर मम्मीने चुकून सुद्धा हे बघितलं असतं ना की चहा उकळून चाललाय आणि तरीही माझं लक्ष नाही आहे. भाई मी तर गेलेच असते आज. आता ह्या ट्रायपॉडची आपल्याला काहीच गरज नाही आहे, तेव्हा आता आपण ह्याला त्याच्या जागेवर ठेवूया. आणि हा ट्रायपॉड मला कोणी दिला आहे माहिती आहे का? मी नाही सांगणार कोणी दिला आहे ते. फक्त मलाच माहिती आहे कोणी दिलं आहे. तुझसे कहूँ मैं बहुत मुतासिर, पर क्या करूँ मैं हूँ एक मुसाफिर. कैसी खुशी है जिसमें नमी है, जाने तू ये या जाने ना. जो जज्बात है ये बड़े ही खास है ये. तू मेरी बाहों में दुनिया भुला दे. भाई मला हे गाणं इतकं आवडतं ना की लिटरली असं वाटतं स्वतःच गावं, स्वतः सगळं करावं. हे एक ले डुबा एक सॉन्ग आहे ते एक आहे आणि दरखास्त एक आहे. त्यातलं जे फिमेल व्हर्जन आहे ना, ओ माय गॉड. भाई तिच्यावर फिमेल गाती तेव्हा असं वाटतं डायरेक्ट तिच्या सुरात सूर मिसळावर आपणच आपलं गात राहावं. भाई जेव्हा पण जिथं पण रीलला गाणं लागलं किंवा असं कोणी गाणं जरी लावलं ना आणि जर आपल्याला येत असेल ते भाई लगेच आपलं दिमाग आहे ना लगेच सुरू होतं माहिती आहे का. लगेच सुरू होऊन जातं. भाई ते सॉन्ग नाही फिलिंग्स येतं, फिलिंग्स इतक्या भारी. तर गाईज बघा मी हा छान स्पेक्स लावलाय, सॉरी चष्मा लावलाय. कसा वाटतोय माझ्यावर मला सांगा जरा. हा माझा नाहीये, हिचा आहे. हिचा अवतार इतका छान आहे तरी पण हिला यायचं नाही. दाखव ना जरा तो तोंड. छान वाटतोय मला पण, राहू दे मलाच. बाबा मला चिडवतीन ढापण बिपण. बॅटरी पहिला मला लहानपणी खूप मला चष्मा आवडायचा. खूप स्टॉक होता माझ्याकडे. मला पप्पा खूप आणून द्यायचे असे नकली चष्मा. सारखी पाय वगैरे फ्रॅक्चर करून द्यायची. ढापणी आणि पाय फ्रॅक्चर. ढापणी म्हणजे गुडघ्यात मेंदू होता ना तिचा गाईस. हिले चालू पोरग्या. छान वाटतोय मला चष्मा. पहिल्यांदा मस्त दिसतोय. ग्रहण कोणी लावलं. दाखव ना तोंड.
प्रेक्षक वाट बघत ते तुझी. पुन्हा वाढ बघत जाऊ दे, आपला असंच थोबाड बरे. ढापण बिपण नको बाबा, आत्ताच वय नाही झालं आपलं, हिचं वय झालं, हिला लावूया. धरा मॅडम, मॅडम तुमचा चष्मा. राहू दे, ठेव बाळा खाली, बाळा ठेव. तुझं कुणी लावलेला असा. मस्त आपल्याला आता मस्त नाही सॉरी फिका खिचडी भात बनवायचे. ह्याच्यात डाळ टाकू आपण. आता कोथिंबीर आहे ना आपण धुवायला ठेवू. म्हणजे काय होतं, पाण्याखाली धुतली ना डायरेक्ट की त्याची माती जात नाही, अशी माझी मम्मी बोलते. त्यामुळे आता आपण कोथिंबीर पाण्यात भिजायला ठेवूया, तोवर त्याची माती खाली साठली. आता याच्यात आपण पाणी टाकून ठेवूया कोथिंबीरच्या ह्याच्यात. पाणी टाकले. आता लसूण सोडले. लसूण सोडणं हा माझ्यासाठी खूप अवघड टास्क आहे, कारण माझ्याकडे नखं नाही आहेत आणि मी ऑफकोर्स हाताने तर सोलू शकणार नाही. त्यामुळे आपल्याकडं सुरी. फॅन का लावलायस? आता मी गॅस ऑन करणार आहे. सगळं लसणाचे उडण. त्यात माझी मम्मीने इतकं बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या आणते. मोठ्या आणल्या नाही की कसं पटपट 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 सोलता येतं. आता मस्त खिचडी भात झाल्यावर मस्त खायचा गरम गरम. मला तर गरम गरमच भात आवडतो खायला. मला गार भात अजिबात आवडत नाही खायला. गरम म्हणजे एवढं पण गरम नाही तोंडाला भाजन असं, पण ते वाटलं पाहिजे आपण गरम गरम भात खातोय. छान वाटते एकदम. आणि त्याच्यावर तुपाची धार. ओ माय गॉड, सुपर मस्त एकदम. चला आता आपला लसूण बाबा पडलाच खाली. गाईज हा माझा फर्स्ट लॉंग व्लॉग आहे, सो काही चुकलं वगैरे तर मला माफ करा. माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल बोलण्यामध्ये तर. नसन झाली काही चुकी तर काही हरकत नाही. नो वरी अबाउट दॅट. किती लसूण आहे बाई, बारीक बारीक एकदम. चला आपला लसूण कापून झालेला आहे. आता आपण कापणार आहे टोमॅटो. सुरीला ना अजिबात धार नाही आहे. आणि माझ्या नवीन सुरी घेतली आहे, बघू आता. मला धार आहे पण बोर्डवर अशा रेषा पडतात आहे. काय कुकर आहे ना सकाळीच तुटलं आहे आणि जिथं जायचं रिपेअरिंग आहे ते दुकान तर बंदच आहे. त्यामुळे जुगाड धागा लावला आहे माझ्या मम्मीने. मस्त आता तापलं की छान तेल टाकायचं. जिरं मोहरी हळद सगळं वरती काढून ठेवते. मीठ गरम तर होतं आहे पण आता काही इलाज नाही आपल्याला. आपण स्वयंपाक करतोय मस्त पंचपक्वान्न. नाही नाही, साधा आपला गरिबाचा खिचडी भात आहे हा. आपण तेल टाकूया. काय बॉटल धुतलेली त्यामुळे आपल्याला पळीनेच तेल टाकावं लागणार आहे. सॉरी गाईज. चला आता छान तेल तापलं की मस्त होई. चला छान तापलेला आहे. फुल उडणार भडका होणार आहे त्यामुळे चला आता टोमॅटो टाकायचे. इतकं उडतात ना. पण याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ 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 हळद.
चला आता 2च मिनिटात आपण भात टाकणार आहोत. बारीक करूया आणि आपले जे तांदूळ आहेत ते टाकूया. आपण आता यामध्ये पाणी टाकूया. एक बस का पाणी 2.5 तेच म्हणते मी हिला. चला आता आपण पाणी सुद्धा ओतलेलं आहे. गाईज फायनली आपल्या भाताला उकळी आली आहे. आपण आता अजून थोडं पाणी टाकूया आणि आपली ही कोथिंबीर टाकूया. परत एकदा मिक्स. फायनली आपला भात आता शिट्ट्या झाल्या होईल तयार. हे आता आवरायला लागणार आहे. तुपाचं दे. लोणचं लोणच्या विना भात अपूर्ण आहे बाई. चमचा आणलाय मी चमचा आणलाय मी लोणच्याचा. उठणार नाही मी आता. तुला देखील जगण्याची काय गरज आहे पण मग तर गाईज असा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल हा माझा फर्स्ट लॉंग ब्लॉग. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.